वाडा ते कांबारा आणि कांबारा ते वाशिंद मार्गे मुंबईला जाण्याकडे जो एक मार्ग आहे, हा मार्ग खरं तर आता सर्वांसाठी एक मोठा लाभदायक सर्वांना वाहन चालकांना तो ठरत आहे। त्याचं कारण तसं आहे की वाडा भिवंडी हा जो मार्ग आहे हा अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे। खरं तर मागे हा मार्ग 2 वर्षापूर्वी तयार झाला। या मार्गावर इथल्या कंत्राटदारांनी 3 वर्षापासून देखभाल दुरुस्तीचे अत्यंत उत्तम काम केलं, परंतु हा मार्ग सातत्याने खराब होतो। याचं कारण शोधण्यासाठी आपण आता इथे आलेलो आहोत। ही वांद्रा या गावची एक वनोपज तपासणी नाका आहे। मी मच्छिंद्र आगिवले आणि आपण बघत आहात ऑन द स्पॉट। आता आपण या वांद्रे येथील नाक्यावर आहोत, वनोपज तपासणी नाक्यावर। अनेक दिवसापासून अशी तक्रार आहे की या नाक्यावरून म्हणजे या रस्त्यावरून अत्यंत अवजड अशी वाहनं ये जा करतात, त्यामुळे या रस्त्याची पूर्णपणे विल्हेवाट लागते। अनेक ठिकाणी वन विभागाच्या ज्या काही जागा आहेत त्या जागांमध्ये रुंदीकरणाचं काम झालेलं नाही। रुंदीकरणाचं काम न झाल्यामुळं इथे रस्त्याचं रुंदीकरण होत नाही, त्याला सेफ्टी गार्ड लावले जात नाही, त्यामुळे हा रस्ता आधीच अत्यंत धोकादायक असा झालेला आहे। त्यात या रस्त्यावरून आता अलीकडच्या काळामध्ये जो सावरोली गावाजवळ एक पूल आहे, तो पूल नादुरुस्त झाल्यामुळं इथून अवजड वाहनांना बंदी करण्यात आली होती। आपण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की या रस्त्यावरून अवजड वाहनांना आपण बंदी केलेली आहे, परंतु प्रत्यक्षात आपण जर बघितलं तर अनेक अवजड वाहनं इथून ये जा करतात। बरं, ही वाहनं ये जा करताना या नाक्यावर विशेष म्हणजे वन विभागाच्या 2 चौक्या आहेत। आपण आता आहोत वांद्रे गावाच्या चौकीजवळ, पुढे एक सावरोली गावाजवळ चौकी आहे। या चौकीवर आपण आज आलो असताना आपण येथील काही चालकांशी येथील बोललो, ट्रक चालकांशी। तर या ट्रक चालकांनी आपल्याला एक धक्कादायक अशी माहिती दिली। या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी ट्रक चालकाला 295 रुपयाचा टोल जो आहे एका प्रकारचा, तो वन विभागाला द्यावा लागतो। आपण इथे जे त्यांचे वन कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण बोललो, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही 295 रुपयाचा इथे टोल देतो। परंतु आपण प्रत्यक्षात काही येथील चालकांशी बोललो, त्यावेळी चालकांनी आपल्याला असं सांगितलं की 295 रुपयाची पावती फाडायची असेल तर आपण 295 रुपयाची पावती फाडा, अन्यथा 100 रुपये द्यायचे आणि इथून बिंदास इथून निघून जायचं। आपण काही शूटिंग केलेल्या आहेत अनेक चालकांच्या, जे खुलेआम इथे आत येतात, 100 रुपयाची नोट देतात, वरचे पैसे घेऊन जातात। वन विभागाच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना माझा सवाल आहे की हे कुणाच्या आशीर्वादाने चालतं? हा जो भोंगळ कारभार चाललाय, 100 रुपये देऊन येथील ट्रक चालक अत्यंत अवजड वाहनं घेऊन जातात या नाक्यावरून, ही कोणाच्या आशीर्वादाने घेऊन जातात? तर येथील कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने घेऊन जातात। हे जे कर्मचारी आहेत, हे जो पैसे जमा करतात 100 रुपये दररोज, इथून 40 ते 50 गाड्या रोजच्या ये जा करतात। ज्यांची नोंद असलेल्या गाड्या 40 ते 50 आहेत, कदाचित ते 100हून अधिक असतील, अवश्य असतील। हा इतका अनधिकृतपणे येणारा पैसा कोणाच्या खिशात जातो, याची वन विभागाने सखोल चौकशी करावी अशी आपण मागणी करत आहोत। आपण या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांशी बोललो, त्यावेळी त्यांच्याकडे कुठलेही ठोस उत्तर नाही। आपण एक सवाल आपला असा आहे की एकाकडे रस्त्याची अवस्था खराब होते, एकीकडे अत्यंत अवजड रस्त्यांमुळे हा रस्ता जीव घेणा बनतोय, तर दुसरीकडे वन विभाग अशा प्रकारचे बोगस पैसे लाटून आपले खिसे भरण्याचं काम करतोय। याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी अशी आपली मागणी आहे। कौन सा गाड़ी है तुम्हारा? वो है सर उधर साइड कितना में पैसा दिया इधर? है पैसा कितना दिया? 100 रुपए? 100 रुपया 200 रुपये लेते हैं सर वो पावती के लिए। पावती क्या? देते? पावती किधर पावती है? दिया है क्या? दिखा पावती। नहीं देते हैं। हाँ पावती देते नहीं है? पावती देते हैं लेकिन छोटी गाड़ी का है, बड़ी तुम्हारा गाड़ी को पावती दिया है क्या अभी?
अरे पैसा दिया ना आपने। तुमने 200 रुपए दिया क्या 100 रुपए दिया? 150 दिया सर। तो 150 दिया। उसका पावती दिया क्या तुमको? हम लोग नहीं देते सर। नहीं पाती- देते? पाती नहीं लेते हैं। जाते हैं वैसे ही? हाँ सर। ठीक है जाओ। क्या लिए गाड़ी में? सर वो अपना टाटा से स्टील भरते हैं ना। टाटा से स्टील भरते? हाँ। और किधर जाते? इधर जिंदल में? नहीं इधर अपना संभाजी नगर जाते हैं। संभाजी नगर जाते हैं, मतलब समृद्धि से? हाँ हाँ हाँ। 150 रुपए लेते हैं? 150 रुपए लेते हैं। कितने बार आते हैं हफ्ते में इधर? नहीं सर अभी ये कभी कभी आ जाते इधर से, तो उधर जाते हैं जोहार होके। पहली बार आए हैं। ओके चलो थैंक यू। ले लूँ क्या? हाँ पावती है दादा 300 रुपये दादा। ए, हाँ 300 रुपये की पावती खाली है दादा। खाली है तो क्या करें हम? अरे खाली है 300 दादा। रुपए दो। अरे नहीं खाली है बाबा। पावती 300 रुपये दादा। अरे खाली है मेरा नहीं भाई। अरे बहुत खाली है, जाने के टाइम पे दे के गया हूँ यार। वो मुझे नहीं पता, मैं नहीं कर अरे दादा वो उनसे पूछो ना मेजर से, वो रात में जो मेजर थे ना सुबह। नहीं 300 रुपये की पावती है दादा। अरे नहीं दादा हकीकत में नहीं पास होता है। नहीं भाई, वो नहीं। रोज ही कसम नहीं पास होता है। नहीं पास होता है अरे रोज ही कसम नहीं पास। भाई। हम क्या नहीं, कुछ नहीं कर सकते अरे भाई। बुढ़े आदमी लोग का रियाज करो यार, एक तो पैसा चोरी हो गया है। देखो ना। नहीं भाई 300 रुपये ये देखो। ऐसी पावती आते हैं भाई। नहीं नहीं ये तो अपना बिल्टी है। हाँ पावती आते हैं भाई। बोल। अरे, अरे गाड़ी नंबर बोलना भाई। कसम से साहब गाड़ी नंबर बोला तुमने। लोकली आदमी हो यार। मैं भी यहीं का हूँ, भिवंडी नहीं का भाई। हूँ, नारकोली। हाँ ठीक है भाई। बिहाइंड वो कौन सा थिएटर है, अभी वो तो टूट गया। नहीं पावती बोलो पावती। अरे दादा रहने दो ना। नहीं भाई जमते। अरे नहीं पास होता। सही है, बोला कसम नहीं। से बोलता हूँ, रोज ही कसम यार, झूठ नहीं बोल रहा हूँ, नहीं पास होता। भाई गाड़ी अभी आगे भी लेना पड़ेगा, आगे भी देना पर्ची लेके पड़ेगा। जाओ। यही है देखो, यही है आपकी कसम। पर्ची लेके आओ। यार, कसम से बोल रहा नहीं हूँ। भाई जमते हैं। किती गाड्या जातात रोज इथून? 20-25 जातात ट्रक? 20-25 ट्रक जातात. ते दोन्ही बाजूंचे असतात. आणि आता किती गेल्यात आजच्या दिवसाला? आजच्या दिवसाला गेलेत मी. किती गेल्यात? किती गेल्यात गाड्या मोजून सांग नाव. किती गाड्या गेल्यात त्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 22 गाड्या गेल्यात. एका गाडीतून किती रुपये घेतो? याचे 150 रुपये. पावतीचे 300 रुपये. आता किती रुपये घेतले तुम्ही? त्या गाडीचे किती पैसे घेतले? आता ते 100 किती? 100 तो बोलला 150 रुपये घेतो. 100 100 रुपये ना. मग पावतीचे किती? पावतीचे 300 रुपये. किती? 300 रुपये. 300 रुपये पावतीचे. मग ते फॉरेस्टला जातात. मग आता किती घेतात? इथं 150 रुपये. तिकून त्याने पावती घेऊन आले. नाही आता त्याच्याकडे पावती नव्हती. तो बोलला की 100 रुपये दिले ना त्यांनी तुला. 150 दिले का 100 दिले? 100 दिले. मग हे कोणाला जातात? दादाला जातात. दादा कोण आहे इथं? दादा आहेत काय नाव काय त्यांचं? गोरले दादा. काय? आरएम गोरले. RM गोरले. गोरले. ते कोण फॉरेस्टर आहेत इथे का गार्ड आहेत? फॉरेस्ट. RM गोरले. मग हे किती रुपये रोजचे किती रुपये तयार होतात इथे? नाही ते नाही सांगता. मी पण मग आता 22 गाड्या आहेत ना. हो. 22 गाड्यांची पावत्या पाडल्या दादा. काय अरे कायच्या पण- पावत्या पडतात, काय कायच्या नाही पाडत. नाही पाडल्या. पण मग कुठल्या गाडीची पावती फाडतो आपण? टेम्पो ट्रकचीच असते. फाडतो ना. मग कोणाची नाही फाडत? इथे लोकल असतात त्यांच्या. कशाला? आता ट्रक गेली एवढ्या तिची तर पावती नाही फाडली. नाही हा नाही पाडली. नाही फाडली ना. मग ट्रकची तर नाही फाडली. मग अशा किती गाड्यांच्या पावत्या नाही फाडत आपण? मोजक्याच गाड्या असतात त्या. आता आपण फाडलेली शेवटची पावती किती कुठली आहे? किती टायमाची पावती आहे? आता पाडले 4 बघू ना चार. त्याच्यावर दाखव ना. तुझ्या इथं असेल ना झेरॉक्स त्याची? आहे. हा ही कितीची आहे? 4. इथं असतं रजिस्टरला. हे गाडीचं 4:40ला फाडली. मग आता कुठल्या गाडीची नाही फाडली आपण? मग अशी ट्रकची नाही फाडली ना ते त्याच्या आधीची? नाक्यावरून घेऊन येतात. हा इकडे तिकून येतात त्या नाक्यावर. नाही पण नाहीच ना. त्यांच्याकडे पावतीच नव्हती ना. तुमच्याकडं प्रत्येक गाडीला पावती द्यायला पाहिजे नको आपण? बरोबर. पण मग तुम्ही काही गाड्यांना देता, काही गाड्यांना देत नाही ना. तुम्ही इथं काय म्हणून कामाला आहेत? मी टेम्पररी कामाला आहे. कुठला आहे? म्हणजे वन 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 मजूर आहेत का तुम्ही इथे? वन मजूर. इथले स्थानिक आहेत? कुठला पिवळीचा आहे? हा पिवळेच. अच्छा. पण म्हणजे टेम्पररी आहेत. टेम्पररी. मग इथे डे नाईट ड्युटी असते फक्त तुमची? दिवसातून एवढ्याच गाड्या फक्त जातात? कोणी नाही म्हणून मी इथं adjust नाही केलं. पण दिवसातून फक्त एवढ्या दिवसाला किती गाड्या जातात इथून? दिवसाला एकूण दोन तिकडच्या तिकडं पावत्या भरतात. एकूणच ह्या म्हणजे इकडनं माझ्याकडून गेलेल्या आहेत. अच्छा. तिकडे म्हणजे याला सावरोलीला. सावरोलीला. ती तिथं पावती पडली का त्या पावती नाही पडायची का? नाही पाडायची. म्हणजे कायदेशीर नाही फाडायची का तुम्हीच नाही फाडत? नाही तिकून पावती फाडणार इथे दाखवून जातात.
ते पावती इकडे नाही पण मग 100 रुपये त्यांनी तुम्हाला दिले कसले मग? ते काही जातात असं. मी काय बोलतो, तुम्ही सांगता ना का पावती फाडायची नसते ना, तिथं फाडली तर इथं फाडायची नाही, बरोबर का नाही? पण मग त्यांनी तुम्हाला 100 रुपये कसले दिले मग अशी? मग जातात ते काही. काय, पण त्याला काय बोलतो आपण? एंट्री बोलतो का त्याला? एंट्री बोलतो. प्रत्येक गाडी करून घेतो. तुम्हाला काय वन विभागाने सांगितलं का तुमच्या अधिकाऱ्यांनी की इथून हेवी ज्या गाड्या आहेत त्यांना जाऊन द्यायचं नाही किंवा काय असं? रात्री किती वाजेपर्यंत गाड्या जायला इथून परवानगी आहे? रात्री चालते. परवानगी किती वाजेपर्यंत ते आहे? मला पण नाही सांगते ना साहेब.